आपल्या न्याय मागण्यांसाठी मागाडे कुटुंबियांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। आपल्या न्याय मागण्यांसाठी रामचंद्र मागाडे यांनी आपल्या कुटुंबासोबत दिनांक 10 मार्च सोमवारपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्यासोबत मीराबाई मागाडे, दर्शना मागाडे, पूजा मागाडे आदी उपोषणास बसले आहेत। यावेळी रामचंद्र मागाडे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे अनुकंपा तत्वावर कुमारी दर्शना मिलिंद मागाडे ही सेवेत सामावून घेण्यात यावे, यासह न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सर्व मिळकतीत 4 समान हिस्से करण्यात यावे, वारस हक्कानुसार आई वडिलांना पेन्शन मध्ये समान हक्क देण्यात यावा आदी मागण्या केल्या आहेत। माझ्या मागण्या अशा आहे, माननीय कोर्टाने निकाल दिल्यानुसार किंवा त्या निकालाच्या अनुषंगाने त्याने ते प्रयत्न केले पाहिजे, आम्हाला दिले पाहिजे समान हिशाने 4 मिलिंदच्या मृत्यूच्या नंतरचे मिळणारे सर्व लाभ हे समान 4 हिशाने मिळाले पाहिजेत। अनुकंपाच्या धर्तीवर माझ्या नातीला नोकरी मिळाली पाहिजे। कुमारी दर्शना मिलिंद मागाडे हिच्या नेतेचा प्राधान्याने विचार करण्यात यावा आणि तिच्या सर्व मागण्या फेटाळण्यात याव्या। माझं नाव दर्शना मिलिंद मागाडे। आम्ही सहकुटुंब इथे उपोषणाला बसलोय। आमचं म्हणणं आहे की आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे। आज कोर्टाने जे निर्णय दिले त्याच्यानुसारच आमचं 4 हिस्से सगळे पडले पाहिजे। दर्शना मिलिंद मागाडे म्हणजे माझ्या बहिणीला तिला अनुकंपासाठी तिचा विचार करण्यात यावा। तसंच गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून आमची होणारी जे शोषण आहे, तर ह्या सगळ्या शोषणापासून पण आमचे काय म्हणते मुक्ती भेटण्यासाठी आज आम्ही इथं उपोषणात बसलेलो आहे। सहकुटुंब आम्ही इथे बसलेलो आहोत। आमच्या उपोषणाला आपल्या समाजातील सर्व व्यक्तींनी आम्हाला सहकार्य करावे। तसेच गेल्या काही दिवसापासून जे होणारे आमच्यावर जे अन्याय आहे, तर हा अन्याय पण दूर करावा। आमच्या पाठीमागे सध्या कोणीच नाही, माझे फक्त 2 आजी आजोबा आहेत आणि माझ्या आजोबाचं पण ऑपरेशन केवळ पैशामुळे राहिलेले। ते सध्या आमची परिस्थिती खूप खालावलेली आहे।